नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं धनश्री पाटील यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी। त्यासाठी मी एक वांग घेतलेला आहे, त्याला दाखवल्याप्रमाणे कट करून घ्या। मी अशा चिरा मारून घेतलेला आहे 4 ते 5। त्यानंतर आपल्याला हे मिरची आणि लसूण त्याच्यात भरून घ्यायचं आहे। सो मी इथे 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा लसूण घेतलेला आहे। अशा प्रकारे त्याच्यात भरून घ्या आणि 1 चमचा तेल लावून ते भाजत ठेवा। सो मी इकडे 1 चमचा त्याला तेल लावलेलं आहे आणि भाजून झालेलं आहे आपलं वांग। त्यानंतर एक टोमॅटो सुद्धा भाजून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याचं वरचं कवर काढून घ्यायचं आहे, म्हणजे जो भाजलेला पार्ट आहे तो वरचा काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर टोमॅटोचं सुद्धा तेच करायचं आहे आणि छोट्या छोट्या पीसेसमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे। वांग दाखवल्याप्रमाणे कट करून घ्या आणि मिक्स करून घ्या। त्यानंतर इथे मी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर आणि 2 कांदे कट करून घेतलेले आहे। त्यानंतर एका पॅनमध्ये तेल टाकून घेऊयात आणि आपला कांदा व्यवस्थितपणे शिजून देऊयात। 1 चमचा जिरं आणि चवीपुरता मीठ टाकून मिक्स करून घेऊयात। त्यानंतर मग आपले बेसिक मसालेज ॲड करायचे आहेत। इथे मी 1 चमचा हळद, 1 चमचा मसाला घेतलेला आहे आणि मिक्स करून घेते। त्याच्यानंतर जे आपलं कट केलेलं वांग आणि टोमॅटो आहे ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे आपलं शेंगदाण्याचं कूट आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप छान अशी टेस्ट लागते ह्या भाजीची। ज्याला पण वांग वगैरे आवडत नसेल तर ह्या अशा पद्धतीने एकदा वांग ट्राय करून बघा। असंच मीडियम फ्लेमवर आपल्याला कुक करून घ्यायचं आहे आणि आपली भाजी तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।